नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी लताबाई सोनार, महिला बाल कल्याण सभापती पदासाठी उज्ज्वला ठाकरे, उपसभापतीसाठी शोभाताई भिल यांचा अर्ज दाखल. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका लताबाई सोनार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी उज्ज्वलाताई ठाकरे यांनी तर उपसभापती पदासाठी शोभाताई भिल यांनी आपला नामनिर्देशन अर्ज आज दाखल केलेला आहे. दरम्यान धुळे महानगरपालिका कार्यालयात निवडणूक प्रक्रियेअंतर्गत संबंधित पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज पार पडली. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. उमेदवारांनी आत्मविश्वास व्यक्त करत पक्षाच्या पाठबळावर विजयाची खात्री व्यक्त केली. दरम्यान या निवडणुकीकडे धुळे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असून आगामी काळात या पदावर भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवारांची वर्णी लागेल असा आत्मविश्वास यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व धुळे जिल्ह्याच्या कोर टीमच्या माध्यमातून सर्वानुमते धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी लता काकू सोनार, स्थायी समिती सभापती उज्ज्वलाताई ठाकरे, महिला बाल कल्याण सभापती व शोभा संजय भिल उपसभापती, महिला बाल कल्याण उपसभापती अशी वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे, आदरणीय आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धनजी कदम पांडे साहेब, धुळे शहराच्या महापौर आमच्या भगिनी परदेशीताई, तसेच सर्वांच्या एकमताने ही निवड करण्यात आलेली आहे आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात कसे चांगले काम उभे राहील असा निश्चितच प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येईल. धुळेकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जी राहिलेली कामे आहे ती आम्ही येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत 100% पूर्ण कसे होतील याकडे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि आत्ता आमची जी सभापती, उपसभापती, स्थायी समिती सभापती यांची जी निवड झालेली आहे हे निश्चितच महापौर ताई, उपमहापौर ताई ज्या पद्धतीने चांगले कामं करत आहेत त्याच पद्धतीने आमची सर्वच टीम ही निश्चितपणे चांगलं काम करेल.